महसूलशाही चॅनलवर गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या नव्या प्रशासकीय आदेशांचा हा एक जलद आणि अचूक आढावा आहे. म्हणजे बघा, ज्यांची 1 जानेवारी 2011 पूर्वीची गायरान जमिनीवर घरं आहेत, त्यांना आता नुसती कायदेशीर मान्यताच नाही, तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रशासनाने एक अत्यंत कडक मुदत आखून दिली आहे, ज्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या संपूर्ण चर्चेत आपण 3 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायदा आणि त्याची डेडलाईन. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 या कायद्यानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 15 मे पर्यंत 100% पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आता बघा, सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशासनासाठी ही अक्षरशः आता नाही तर कधीच नाही अशीच स्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रक्रियेतील प्रशासनाचा कडकपणा. विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले की या कामात अजिबात विलंब खपवून घेतला जाणार नाही. म्हणजे लाल फितशाहीचा नेहमीचा अनुभव बाजूला ठेवून थेट विभागीय पातळीवरून या प्रक्रियेचा दररोज आढावा घेतला जाणार आहे. अगदी कॉर्पोरेट कंपन्यांसारखा स्पीड इथे बघायला मिळतोय. आणि तिसरी म्हणजे शेवटची गोष्ट, प्रत्यक्ष अंमलबजावणी. कागदपत्रांसाठी किंवा 7/12 तपासणीसाठी लोकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत म्हणून गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. थोडक्यात काय, तर आता प्रशासनच थेट तुमच्या दारात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर 15 मे पर्यंत चालणारी ही जलद मोहीम हजारो नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न कायदेशीररित्या साकार करणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओसाठी कोणते नवीन विषय घ्यावेत तेही कमेंट्समध्ये सुचवा. आणि हो, आपल्या महसूलशाहीच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला थेट मिळत राहतील. बरोबर. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.